हे डेकोरेशन करायला मला खूप वेळ लागला आणि खूप त्रासही झाला, कारण प्रत्येक ठिकाणी एक एक गोष्ट लावायची म्हटलं तर वरती चढा परत खाली या असं. साईडलाच खेळत होते छोटे छोटे मुलं आणि त्यांची मम्मा पण. मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. काल जे मी क्रिसमससाठी मटेरियल घेतलं होतं त्याचं डेकोरेशन मला आज आहे. मॅडमनी मला बोलवलं होतं 3 वाजता आणि माझं सगळं आवरून जेवण करून मी आता निघाले डेकोरेशन करायला. कालच मला डेकोरेशनला मटेरियल मिळत नव्हतं, आज तर मिळालंच नसतं. बरं झालं मी कालच घेतलं. आता मी पेट्रोल भरून घेते. पेट्रोल भरल्यानंतर मी जाणार आहे पिंपरीमध्ये. सारखं पेट्रोल भरावं लागतं, असं वाटतं इलेक्ट्रिक गाडीच घ्यावं, पण इलेक्ट्रिक गाडीची जशी न्यूज वाचतो ना तसं बघून मग भीती वाटते. आता मी शगुन चौकच्या ब्रिज वरती आहे. मी रॉंग साईडनेच जात आहे. माझ्यासमोर 2-4 गाड्या दिसल्या मला जाताना, मग मी आले रॉंग साईडने, कारण माझ्यासमोर गाड्या दिसत आहेत म्हणजे ट्रॅफिक पोलीस नसणार तिथं. हो, इथं उभे असतात ते नेहमी, पण आता नव्हते. रॉंग साईडने यायचा फायदा झाला. म्हणजे आज आहे 24 डिसेंबर आणि क्रिसमस आहे उद्या, पण मॅडम म्हटल्या की आजच डेकोरेशन करून जा, वेळेच्या आत डेकोरेशन होईल आणि वेळेवर गडबड होणार नाही. मटेरियल तर मी सगळं घेतलंय, पण मला असं वाटतं की मी जिथं सेल्फी पॉईंट बनवणार आहे तिथं मला 2 सॅन्टाचे फॉईल बलून्स घ्यायचे. त्यासाठी मी आता इकडं जात आहे बघायला मला, कारण हेवन्समध्ये आणि व्हिजन पार्टी शॉपमध्ये तर मिळाले नाही. आता मी पुढच्या दुकानामध्ये जाऊन बघते तिथं मिळत आहेत का. मिळाले तर चांगलंच होईल. हेवन्स पार्टी शॉपमध्ये 2 दिवसापूर्वी मी आले होते, त्यावेळेस मी ते फॉईल बघितले होते, पण मला वाटलं राहतील तोपर्यंत. आता वाटतंय की तेव्हा साईडला किंवा काढून ठेवले असते किंवा मी घेऊन गेले असते तर चांगलं झालं असतं. आता मी यांच्याकडं बघितलं, यांच्याकडं पण फॉईल्स ती मुलगी दाखवते, पण तिनं पण चेक केलं, तिथं पण नाही आहे त्यांच्याकडं सॅन्टा. माझ्याकडं वेळ होता म्हणून मी जाऊन चेक केलं त्यांच्याकडं आहे का नाही, नाहीतर मी लगेच गेले असते. हे 3 फॉईल माझे हेवन्स पार्टी शॉपमध्ये विसरले होते. माझे विनाकारण 20 ते 25 मिनटं वाया गेले ते फॉईल शोधण्यामध्ये. मी असं ठरवलं आहे की आज मी फक्त हँगिंगवाले जे आहे ते ख्रिसमसचं डेकोरेशन करणार आणि बलून्सचं डेकोरेशन मी उद्या करणार, कारण बलून्स जर आजच लावले तर ते उद्यापर्यंत खराब होतील किंवा फुटतील एखाद 2, तर ते डेकोरेशन चांगलं नाही वाटणार. हे मी मॅडमला सांगितलं नाही आहे, पण आता गेल्यानंतर बोलू त्यांच्याशी. तसं पाहायला गेलं तर आजच सगळं जर डेकोरेशन केलं तर माझी उद्याची चक्कर वाचेल, पण मी कामावर खूप फोकस करते आणि मला काम हे चांगलं करायलाच आवडतं. लोकेशन आता आलेलं आहे. मला आता बेसमेंटला जाऊन गाडी पार्क करायची आणि जायचं आहे 2nd फ्लोअरवरती. मॅडमचा मध्ये मला कॉल आला होता, त्या म्हटल्या की कधी पोहोचते काय. मी वेळेच्या अगोदरच मी त्यांच्या तिथे पोहोचणार आहे. वेळेचा काही इश्यू नव्हता, कारण डेकोरेशन तसं उद्यापर्यंत रेडी पाहिजे, पण मी तरी पण माझं वेळेच्या आत आलेले आहे. मॅडम तिथे नाही आहेत आणि डेकोरेशन कसं करायचं काय करायचं ते मला काही सांगितलेलं नाही आहे. आता ते येतील तेव्हा मग मी डेकोरेशनला स्टार्ट करणार. तोपर्यंत मी इथं बसून थोडं वेट करेल. मला सांगितलं होतं 3 वाजता यायला ना, आता 3च वाजले. लिफ्टचा वेळ जर कट केला तर मी बरोबर 3 वाजता आलेले आहे. मॅडमचा जो इथला स्टाफ आहे तो खूप चांगला आहे. खूप चांगल्या स्वभावाने आहेत त्या सगळ्या लेडीज. कधीतरी एखाद्या दिवशी मी तुम्हाला हे सगळं प्लेस एक्सप्लोअर करून दाखवन. मी माझी अशी डेकोरेशनची बॅग इथं ठेवलेली, हेल्मेट इथं ठेवलं आहे, बॅग साईडला ठेवली आहे. हे ख्रिसमस ट्री त्यांनीच आणलं होतं आणि डेकोरेटही त्यांनीच केलं आहे. मॅडम आलेलं आहे. मॅडमनी सांगितलं आहे मला कुठं काय लावायचं, मग मी त्या हिशोबाने आता सगळं करणार आहे. हे इथं सगळे लहान मुलं खेळत होते. जवळजवळ माझं सगळं डेकोरेशन संपत आलेलं आहे. आता मी फक्त व्हिडिओसाठी काढत आहे. 1,500 स्क्वेअर फीटमध्ये तरी मला डेकोरेशन करायचं होतं आणि या सगळ्या एरियामध्ये मला हे असं लेडरचा यूज करून खाली वरती करावं लागत होतं. प्रत्येक गोष्ट लावायला खाली उतरा वरती चढा, त्यामुळं अशा डेकोरेशनला जरा जास्त वेळ लागतो. बलून्स असले तर पटकन होऊन जातं. मी जे डेकोरेशन केले ते तुम्हाला सगळं दाखवत आहे. कसं वाटलं कमेंट करून मला सांगा. डेकोरेशनचं मटेरियल मी हे भरपूर आणलं होतं, कमी पडलं नाही मला काहीच. मीच सगळं डेकोरेशन केलं हे तर दाखवावं लागेल, त्यासाठी घेतलं आहे मी कंपल्सरी एक सेल्फी व्हिडिओ. डेकोरेशनचा व्हिडिओ करायला आणि डेकोरेशन करायला मी बिलकुल कंटाळा करत नाही. डेकोरेशनचे सगळे व्यवस्थित व्हिडिओ काढल्यानंतर मी निघाले आता घरी जायला. त्या अगोदर मला जायचं आहे एका ठिकाणी काळेवाडीला. मी एक कटआउट कट करून घेणार आहे, जे फेस कट असतील त्याच्यामध्ये सेल्फीसाठी लहान मुलं यूज करू शकतील असं करायचं आहे. आणि ती शॉप निघाली बंद. मी त्याला कॉल केला आणि सांगितलं तर तो नव्हता. तो म्हटला आज तर नाही भेटणार. मी म्हटलं आज नाही पाहिजे बाबा, उद्या दे मला करून, पण दे. आता घरी जाताना परत मला डेकोरेशनसाठी थोडंसं मटेरियल घ्यायचं आहे. मी सेल्फी पॉईंटसाठी जो बॅकड्रॉप ठरवला आहे, मला श्रद्धाने पाठवला तो रेफरन्स पिक की तू असं कर म्हणून सजेशन दिलं एक,
तर त्यासाठी मी इथं फॉईल कर्टन घ्यायला आले आणि फॉईल कर्टन शोधले आणि हे आहेत माझे फॉईल कर्टन. जो सेल्फी पॉईंट करणार आहे तिथं मला करायचं आहे बलून डेकोरेशन. तर त्यामध्ये मला ॲड करायचे आहेत मोठे मोठे रेड कलरचे, व्हाईट कलरचे आणि ग्रीन कलरचे बलून्स घेतल्यानंतर मी निघाले आता मार्केटमधूनच. मी तिकडून जर गेले रॉंग साईडने तर तिथं ट्रॅफिक पोलीस असतील आणि ते पकडतील. इथं ब्रिजवरती खूप जास्त गर्दी होती. असा होता माझा आजचा दिवस. मी खूप थकलेली आहे आता. घरी जाऊन मस्त आराम करणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.